विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी भाग 1 मधलं तिसरं प्रकरण अंकगणिती श्रेणी म्हणजेच अरिथमॅटिक प्रोग्रेशन या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर पाहिला तर निश्चितपणे तुम्हाला त्या ठिकाणी हे प्रकरण पूर्ण समजणार आहे. आता याच्यामध्ये अंकगणिती श्रेणी म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन इयत्ता 9वी पर्यंत तुम्हाला याचं काहीही माहीत नाही. त्यामुळे या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपल्याला सुरुवातीला काही विशिष्ट गोष्टी समजून घ्यावी लागतील. तर त्यासाठी जी पहिली गोष्ट आहे ही पहिली गोष्ट आहे सिक्वेन्स. त्यालाच आपण मराठीमध्ये क्रमिका म्हणतो. मराठीमध्ये त्याला आपण म्हणतो क्रमिका. आता ही सिक्वेन्स किंवा क्रमिका म्हणजे नेमकं काय, तर आत्तापर्यंत तुम्ही या ठिकाणी 7वीमध्ये किंवा इयत्ता 5वीमध्ये स्कॉलरशिपच्या परीक्षा दिलेल्या असतील. या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये पुढील संख्या ओळखा किंवा या संख्या मालिकेची पुढील संख्या ओळखा असे प्रकार किंवा असे उदाहरणं तुम्ही सोडवलेले असतील. तर त्यामध्ये समजा मी असं लिहिलं 1 2 3 4 5 म्हणजे पुढं पण अशा 6 7 8 9 अशा संख्या असतील, बरोबर. हे समजा एक पहिलं उदाहरण आपलं. दुसऱ्या उदाहरणात मी म्हणतो 5 10 15 अशा पण काही संख्या आहेत. तिसरं आणखी एक उदाहरण या ठिकाणी मी घेतो, पहा. 1 4 9 16 या संख्यांच्या मालिका आहे, बरोबर आहे. या संख्यांच्या ज्या मालिका असतात की त्या मालिकेमधल्या नेक्स्ट नंबर्स वी कॅन फाइंड आउट इझिली. आता इथं नेक्स्ट नंबर काय असेल 5 + 1 6. इथं 15 नंतर काय असेल इथं 20. इथं 16 नंतर इथं काय असेल 25. अशा प्रकारे ज्या संख्या मालिका असतात की ज्यामध्ये संख्या विशिष्ट क्रमाने येतात, त्यांचा एक विशिष्ट ठरलेला क्रम असतो आणि या ठरलेल्या क्रमानेच त्या संख्या येत असतात. अशा जो मालिकेंचा संच असतो त्याला आपण असं म्हणतो क्रमिका. त्याला आपण काय म्हणतो, क्रमिका. इंग्लिशमधून त्याला आपण म्हणतो सिक्वेन्स. अ सेट ऑफ नंबर्स where the numbers are arranged in definite order. A set of numbers where the numbers are arranged in definite order like the natural numbers is called as a sequence. म्हणजे सिक्वेन्स म्हणजे काय की अशी एक संख्या मालिका त्या म्हणजे विशिष्ट क्रमाने विशिष्ट संबंधाने एक संख्यांची काय असते मालिका असते, त्याला आपण काय म्हणतो सिक्वेन्स. म्हणजेच नैसर्गिक संख्याप्रमाणेच त्या पण संख्या असतात की पुढची संख्या आपल्याला काय करता येते, काढता येते. ही झाली सिक्वेन्स. आता जो पुढचा भाग आहे आपला टर्म्स इन सिक्वेन्स. टर्म्स इन सिक्वेन्स म्हणजे क्रमिकेतील पदे. आता समजा सपोज अशी एक क्रमिका या ठिकाणी घेतो, म्हणजे 9 15 21 27 अशी क्रमिका आहे. आता ह्या क्रमिकेमध्ये 9 हे पहिलं पद आहे, 15 दुसरं पद आहे, 21 तिसरं पद आहे, 27 हे चौथं पद आहे. म्हणजे या ठिकाणी हे जे पद आहेत त्यांना इंग्लिशमधून टर्म्स म्हणतात. याला काय म्हणतात, टर्म्स म्हणजे पदे. टर्म्स TERMS टर्म्स म्हणजे टी. मग या ठिकाणी पहिलं पद T1 बरोबर किती इथं 9. दुसरं पद म्हणजे त्याला आपण T2 म्हणतात. टी काढून त्याच्या खाली 2 T2 किती येईल इथं 15. तिसरं पद T3 किती येईल इथं 21. चौथं पद T4 इथं किती येईल 27. असं करत 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 एक शेवटचं पद असतं त्याला आपण काय म्हणतो Nवे पद TN. ते आपल्याला या ठिकाणी माहीत नाही. TN विषयी आपण नंतर थोडंसं काय करू बोलू. आता त्यानंतर या ठिकाणी मी ही पहिली क्रमिका झाली, ही पहिली सिक्वेन्स झाली. दुसरी या ठिकाणी मी पाहतो पहा -2 -6 -10 -14 असे डॅश 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 पद आहे. आता यामध्ये मी जर तुम्हाला विचारलं की फर्स्ट टर्म किंवा पहिले पद T1 काय असेल, याच्यात T1 काय असेल तुमचा -2. आता विचार करा T2 काय असेल तुमचा, म्हणजे दुसरं पद
त्याला काय म्हणतो आपण -6. तिसरं पद या ठिकाणी काय असेल T3 म्हणजे -10. तिसरं पद T4 काय असेल येतं -14. अशा प्रकारे क्रमिकेच्या पदांना T1 T2 T3 T4 अशी काय केले जातात, नावे दिली जातात. आता या पदामधला संबंध म्हणजे रिलेशन बिटवीन द टर्म्स, रिलेशन बिटवीन दी टर्म्स ऑफ सिक्वेन्स म्हणजे क्रमिकेतील पदामधील संबंध, क्रमिकेतील पदामधील संबंध, क्रमिकेतील पदामधील संबंध. आता पदामधील संबंध म्हणजे काय पहा. या ठिकाणी मी एक दुसरी क्रमिका घेतो पहा. 1 4 7 आणि 10 आणि पुढे पण पद असतील. तुमच्या लक्षात येईल पहा, इथं 1 मध्ये 3 मिळवला की 4 मिळतो, 4 मध्ये परत मी 3 मिळवला की 7 मिळतो, 7 मध्ये परत मी 3 मिळवला की 10 मिळतो आणि 10 मध्ये परत 3 मिळालं की पुढची संख्या काय मिळेल मला 13. म्हणजे अशा प्रकारे त्यांच्यामध्ये कितीचा फरक आहे 3चा. म्हणजे 1त 3 मिळवले की 4, 4त 3 मिळवले की 7, 7त 3 मिळवले की ही पहिलं झालं. सेकंड आणखी एक उदाहरण घेतो मी. 6 12 18 आणि 24. आता बघा 6 मध्ये इफ आय ॲड 6 + 6 12, 12 + 6 18, 18 + 6 24, like this there is a relation between both the terms. अशी पण एखादी क्रमिका असू शकते पहा. या ठिकाणी मिळतं 3 3 3 3. तुम्हाला विचारलं पुढची संख्या तर तुम्ही सांगणार 3च असणार आहे, कारण इथं पहा 3 मध्ये 0 मिळवला 3 आले, 3 मध्ये परत 0 मिळवला 3 आलं, 3 मध्ये परत 0 मिळवला 3 आले. अशा प्रकारे क्रमिकेच्या पदामध्ये एक विशिष्ट प्रकारचा काय असतो, संबंध असतो. ठीक आहे. आता या ठिकाणी आणखी एक मी चौथं उदाहरण या ठिकाणी घेतो. 2 4 8 16 32. आता बा पहिल्या उदाहरणामध्ये 3 3 मिळवले की पुढचं पद मिळत होतं, दुसऱ्या उदाहरणामध्ये 6 6 मिळवले की पुढचं पद मिळत होतं, तिसऱ्या उदाहरणामध्ये 0 मिळालं की पुढचं पद मिळत होतं. आता चौथ्यामध्ये बघा 2 आणि 4, 2 मध्ये किती मिळवले 2 मिळेल, परत 4 मध्ये 2 पण 6 नाही, म्हणजे इथं वेगळं काहीतरी सूत्र असणार आहे. म्हणजे इथं गुणिले 2 जर केलं, 2 गुणिले 2 4, 4 गुणिले 2 8, 8 गुणिले 2 16, 16 गुणिले 2 32, म्हणजे इथं काय गुणाकार आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस संख्या काय होत गेली आपली दुप्पट होत गेली, म्हणजे गुणिले 2 होत गेली. बरोबर. अशा प्रकारचा संबंध याच्यावर. आणखी एक उदाहरण मी या ठिकाणी घेतो, 5वं उदाहरण. 1 4 9 16 25. आता तुम्ही म्हणता नेमकं काय पुढची संख्या काय असेल. जर हुशार विद्यार्थी असेल तर त्याच्या लगेच लक्षात येईल की पुढची संख्या काय असली पाहिजे, 36 असली पाहिजे. बघा हा 1चा वर्ग आहे, हा 2चा वर्ग आहे, हा 3चा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे, हा 5चा वर्ग आहे, पुढची संख्या काय असेल 7. मी ह्या सगळ्या क्रमिका आहेत. दीज ऑल आर सिक्वेन्सेस, दीज ऑल आर सिक्वेन्सेस. ओके. पण त्याच्यामध्ये थोडासा बदल आहे पहा, वेगवेगळ्या प्रकारच्या सिक्वेन्स आहेत या, पण ह्या सगळ्या क्रमिका आहेत. क्रमिका म्हणजे काय, फक्त संख्यांची मालिका, त्यामध्ये एक विशिष्ट काय असतो, संबंध असतो. आता बघा पहिले 3 गणितं बघू आपण. पहिले 3 गणितं बघा. याच्यामध्ये +3 +3 प्लस इथं किती 3 केले की पुढची संख्या मिळते. इथं +6 +6 +6 असं केलं की पुढची संख्या मिळते. +10 +10 +10 असं केलं की पुढची संख्या मिळते. म्हणजे इन फर्स्ट 3 एक्झाम्पल्स, in first 3 examples, next term is obtained by adding, next term is obtained by adding particular number, ॲडिंग पर्टिक्युलर नंबर. पहा इथं 3 ॲड केला, इथं 6 ॲड केला, इथं 0 घाला. दिस टाईप ऑफ सिक्वेन्स
sequence is called arithmetic progression, जे आपल्या प्रकरणाचं काय आहे, नाव आहे. जेव्हा एखाद्या क्रमिकेमध्ये पुढचे पद एक विशिष्ट संख्या अधिक करून एक विशिष्ट संख्या मिळवून प्राप्त होतं, अशा क्रमिकेला आपण अंकगणिती श्रेणी असं म्हणतो. पहा, व्याख्या परत सांगतो. जेव्हा एखाद्या सिक्वेन्समध्ये क्रमिकेमध्ये पुढची टर्म म्हणजे पुढचं पद हे विशिष्ट संख्या मिळवून तयार होतं, विशिष्ट संख्या काय होते, मिळवून तयार होतं, त्यावेळेस त्या क्रमिकेला अरिथमॅटिक प्रोग्रेशन किंवा अंकगणिती श्रेणी असं म्हणतात. हे पहिल्या 4 एक्झाम्पलमध्ये, पहिल्या 3मध्ये असं आहे. पहा, 1, 2 आणि 3. आता हा तुमचा भाग नाही आहे, पण तरी सुद्धा आता चौथ्यामध्ये काय केले त्यांनी बघा, ॲड केलेलं नाही, काय केलंय, मल्टिप्लाय केले. काय केलंय, मल्टिप्लाय केलंय. मग अशा वेळेस ही जी मालिका असते, ही जी क्रमिका असते, ही जी सिक्वेन्स असते, या सिक्वेन्सला जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणतात. जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणतात. काय म्हणतात, ज्या वेळेस मल्टिप्लाय होतो, पहा, दुप्पट, तिप्पट, चौपट, पाचपट असे ज्यावेळेस होतं, त्यावेळेस त्याला म्हणतात जॉमेट्रिक प्रोग्रेशन. यावर्षी तुम्हाला याचा अभ्यास करायचा नाही आहे. तुम्ही ज्यावेळेस 11वी 12वीला जाता त्यावेळेस तुम्हाला जॉमेट्रिक प्रोग्रेशनचा पण अभ्यास करायचा. आपल्याला यावर्षी फक्त अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे अंकगणिती श्रेणीचा अभ्यास करायचा. पण आता ह्या झाल्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे AP पहिल्या 3, ही झाली जॉमेट्रिक. आणि मग ही काय, पाचवी राहिलेली ही क्रमिका आहे. ही काय आहे, क्रमिका आहे, पण ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन पण नाही आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन पण नाही. तो एक वेगळाच प्रकार आहे. तो आपण तुम्ही ज्यावेळेस पुढं गणित शिकता, मॅथमॅटिक्स शिकता, त्यावेळेस तो तुम्हाला कळेल. तर सध्या फक्त आपल्याला या प्रकरणामध्ये अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यावरच्या ज्या एक्झाम्पल्स असतील ते आपल्याला काय करायचे पाहिजे आहे. मग आता या अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय आपल्याला कळलं. परत एकदा सांगतो की ज्या श्रेणीमध्ये, ज्या क्रमिकेमध्ये पुढचं पद हे एक विशिष्ट संख्या मिळवून तयार होतं, ॲड करून तयार होतं, त्यावेळेस त्या क्रमिकेला, त्या सिक्वेन्सला अरिथमॅटिक प्रोग्रेशन असं म्हणतात. मग आता या ठिकाणी एखादी तुम्हाला सिक्वेन्स दिली, तर ही सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही हे जर ओळखायचं असेल तर ते आपल्याला कसं ओळखता येईल. तर या ठिकाणी मी आणखी 1-2 एक्झाम्पल या ठिकाणी घेतो. पहा आता या ठिकाणी मी एक सिक्वेन्स या ठिकाणी घेतो. 100 एक सिक्वेन्स या ठिकाणी घेतो. पहा मी 100, 70, 40, 10, पुढची संख्या येईन -20, त्याच्या पुढची संख्या येईन -50. इफ आय टेक अनदर एक्झाम्पल -7, -4, -1, 2, 5, 8. I will take another example 4, 4, 4, 4. आता पहा, ह्या तिन्ही सिक्वेन्स आहेत. या तिन्ही काय आहेत, सिक्वेन्स आहेत. पहा इथं काय केलं आहे, 40मधून 30 वजा केले. 30 काय केले, वजा केले, -30. 70, 70मधून 30 वजा केले, 40, 40मधून 30 वजा केले, 10, 10मधून 30 वजा केले, -20, याच्यातून 20 वजा केले, -50. म्हणजे इथं जो फरक आहे तुमच्या 2 पदामधला, लगतच्या 2 पदामधला, द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स काय आहे तुमचा, -30. डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज -30. इथं बघा -7 मध्ये 3 ॲड केले की -4, -4 मध्ये 3 मिळवले की -1, -मध्ये 3 मिळवले की 2, 2 मध्ये 3 मिळवले की 5, 5 मध्ये 3 मिळवले की 8. म्हणजे ह्या 2 पदामधला फरक, द डिफरन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स, इथं किती आला तुमचा, +3. इथं बघा 0, 0, 0, डिफरन्स काय येईल याच्यामध्ये, 0 येईल. म्हणजे इथं काय आला तुमचा, 0 मिळवला की पुढचं पद मिळतं किंवा 0 वजा केला की पुढचं पद. म्हणजे पहा या ठिकाणी 2 पदामधला जो फरक आहे,
द कॉमन डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज -30 इज निगेटिव्ह. द डिफरन्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म +3 आणि इथं किती आहे 0. म्हणजे थोडक्यात काय की अंकगणिती श्रेणीमध्ये जे पुढचं पद असतं हे पुढचं पद आपल्याला एक विशिष्ट संख्या ॲड करून काय होतं मिळतं. पुढचं पद हे एक विशिष्ट संख्या ॲड करून काय होतं मिळतं. त्या विशिष्ट संख्येला अंकगणिती श्रेणीचा कॉमन डिफरन्स म्हणतात. काय म्हणतात पहा, कॉमन डिफरन्स किंवा त्याला मराठीमधून आपण म्हणतो सामान्य फरक. त्याला इंग्लिशमधून डिफरन्स म्हणून डी नाव दिलं जातं, सामान्य फरक. आता पहिल्या उदाहरणामध्ये सामान्य फरक किती आहे -30 आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये सामान्य फरक किती आहे 3 आहे. आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये सामान्य फरक किती आहे 0. लक्षात आलं की दोन पदामधला जो फरक असतो, जो डिफरन्स असतो त्याला आपण काय म्हणतो सामान्य फरक. एव्हरी टर्म्स इज ऑब्टेन बाय ॲडिंग पर्टिक्युलर टर्म. म्हणजे प्रत्येक टर्म ही पर्टिक्युलर टर्म ॲड करून प्रिव्हियस टर्ममध्ये मिळते आपल्याला. दॅट इज कॉल्ड द अ कॉमन डिफरन्स. आणि ही जी संख्या असते -30 किंवा 3 किंवा 0 हा डिफरन्स काय असतो कॉमन असतो. हा काय असतो कॉमन असतो, तो कॉन्स्टंट असतो. म्हणून त्याला काय म्हणतो आपण कॉमन डिफरन्स सामान्य फरक डी. कॉमन डिफरन्स किंवा सामान्य फरक डी. आता थोडक्यात काय की सपोज मी एक या ठिकाणी अंकगणिती सीडी परत घेतो मी. पहा या ठिकाणी समजा हे घेतो 5, 10, 15, 20, 25. आता पहा ही एक सिक्वेन्स आहे. ही काय आहे क्रमिका आहे. ही काय आहे क्रमिका किंवा त्याला आपण म्हणतो सिक्वेन्स. ही सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे किंवा नाही हे आपल्याला ओळखायचं असेल तर त्यासाठी एक विशिष्ट पद्धत आहे. पहा आता ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे पहिलं पद काय T1 किती आहे 5. दुसरं पद काय T2 किती आहे 10. तिसरं पद काय T3 किती आहे 15. चौथं पद काय T4 किती आहे 20. ठीक आहे, आपण इथपर्यंतचे पद 3-4 पद आपल्याला लागतात. मग आता यांच्यामधला डिफरन्स फरक आपल्याला काढावा लागेल. काय होईल मग इथं T4 वजा T3 म्हणजे चौथ्या पदातून तिसरं पद. चौथं पद काय 20. 20मधून 15 गेले खाली राहिले 5. बरोबर आहे का. 20 वजा 15 बरोबर किती 5. आता मी काय करणार परत T3 वजा T2. पुढच्यातून मागचं T3 म्हणजे 15 वजा 10 किती आलं 5. आता T2 वजा T1 किती आलं इथं 10 वजा 5 किती आलं 5. 5 5 5. पहा म्हणजे कॉमन डिफरन्स हा काय राहिला स्थिर राहिला. म्हणून ही जी सिक्वेन्स आहे धी सिक्वेन्स इज अ AP. ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे असं आपण म्हणतो. म्हणजे थोडक्यात काय की दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही हे आपण याच्या साह्याने काय करू शकतो ओळखू शकतो. आता मला वाटतं व्हिडिओ फार मोठा होत चालला आहे मुलांनो. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर निश्चित अंकगणिती श्रेणीमधलं सिक्वेन्स किंवा त्याला आपण क्रमिका म्हणतो आणि अंकगणिती श्रेणी कुणाला म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. यामधल्या आणखी थोड्याशा म्हणजे ए म्हणजे काय की पहिल्या पदाला नेहमी काय म्हणतात ए म्हणतात ते. आणि तुमचा प्रॅक्टिस सेट 3.1 मधले उदाहरण आपण मी पुढच्या व्हिडिओत उद्या किंवा परवा तो टाकीन. तो तुम्ही निश्चितपणे पहा. निश्चितपणे तुम्हाला हे सर्व काही समजलेलं असेल असं गृहीत धरतो. जर आवडला असेल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला ॲटोमॅटिक काय होतील मिळून जातील. धन्यवाद.